ज्यावेळेस दिल्लीला गेली, मिस्टरांना सांगितलं मी हे VLCC मध्ये कोर्स आलेले होते. त्यावेळेस मी यांना सांगितलं की मला असा कोर्स करायचा आहे. त्यावेळेस कसं होतं की हे सलोन म्हटलं म्हणजे ते वेगळं याच्यानं हे करायचे. मी घरापासून माझं स्वप्न म्हणजे जे होतं माझं, मी घरापासून सुरुवात केली त्या फील्डमध्ये. मग थोडा पायरी संघर्ष केला मी त्या गोष्टींना. मी मेहनत घेतली. मी ज्यावेळेस कोर्स केला त्यावेळेस 60 किलोमीटर येत जात होते. अरे बाप! त्याचं माझं टार्गेट असतं की मी हे काम मला व्यवस्थित पाहिजे बरोबर. आणि मी करते ते काम. मला केल्यानंतर ज्यावेळेस रिव्ह्यू भेटतात ना, मला एवढा आनंद होतो ना. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे, फाउंडर ऑफ पुणे वुमन्स क्लब, तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. इतक्या महिलांचा यशोगाथा तुमच्यापर्यंत पोहोचवताना आम्हाला इतका आनंद होतो. आणि जेव्हा महाराष्ट्रातल्या महिला, एक मराठी महिला ह्या सगळ्या गोष्टी करतेय, तेव्हा तर मला असं भरभरून त्यांचं कौतुक करावंसं वाटतं. कारण प्रत्येकालाच अनुकूल वातावरण तुम्हाला घरात मिळेल किंवा तुमच्या आजूबाजूला मिळेल असं नाही आहे. आणि त्यातून जेव्हा तुम्ही उभ्या राहताय तेव्हा पुणे वुमन्स क्लब तुमचं कौतुक करायला इथे नेहमी तत्पर असणार आहे. जर का तुमची अशी काही स्टोरी असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत नक्की येऊ शकता. आणि अशी अजून एक स्टोरी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे तुमचीच नीरा. आज आपण ज्या व्यक्तीला भेटणार आहोत त्यांनी एका छोट्या गावामधनं आपला स्वतःचा प्रवास सुरू केलेला आहे. त्यांनी अशा एका क्षेत्रामध्ये कार्य करायला सुरू केलंय ज्याला 10 ते 12 वर्षांपूर्वी इतकं काही करिअर म्हणून त्याची गणना केली जात नव्हती. आणि असं म्हणतात की एका पुरुषाच्या मागे उभं राहण्यासाठी एका स्त्रीचा हात असतो, पण आज आपल्या या स्त्रीच्या उभं राहण्याच्या मागे त्या एका पुरुषाचा हात आहे. आज आपण भेटतो आहोत ज्योती निलेश चौधरी यांना. खूप छान वाटतंय मॅम तुम्हाला इथे पाहून. तुम्हाला कसं वाटतंय? मला पण तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि मला याच्यामध्ये कसं वाटतंय की मी आज ह्या मंचावर बसली तुमच्यामुळे, पुणे वुमन्स क्लबला. येस. तर मला एवढा आनंद होतोय की आज तुम्ही सरांचा मला कॉल आला की मॅम तुम्ही या. मला एवढा आनंद झाला या गोष्टीमध्ये की आपण आज मॅडम समोर बसणार. मी तुम्हाला इन्स्टावरच बघत होती येस आतापर्यंत. येस 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 थँक्यू सो मच मॅम. आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. थोडीशी अच्छा. तुमची ओळख करून द्याल? अच्छा मॅम, माझं नाव ज्योती निलेश चौधरी. मी मेकअप आर्टिस्ट, हेअर ड्रेसर आणि स्किनचं तिघं गोष्टी मी करते. येस येस. ठीक आहे. बरं. कुठून आहात मॅम तुम्ही? मॅम मी तिकडे अंमळनेर तालुक्यातली, जळगाव जिल्ह्यामधली आहे. बरं. ठीक आहे. मी इथं पुण्याला असते आता लोहगावला. बरोबर. तर लोहगावला असते मी. आता तुमचं सलोन आहे हो स्वतःचं? मॅम, सलोन आहे. सलोनचं नाव काय आहे? माझं सलोनचं नाव ज्योती हेअर अँड ब्युटी सलोन. ओके ओके. खूप वेगळ्या पद्धतीने आज आपण तुमची स्टोरी आमच्या ऑडियन्स पर्यंत पोहोचवणार आहोत. आत्ता तब्बल 11 वर्ष तुम्ही झाले हा प्रवास करत आहात. 11 वर्ष झाले तुम्ही ह्या मेकअप इंडस्ट्रीमध्ये, हेअर टेक्निशियन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहात. आय गेस एक 10-12 वर्षांपूर्वी ह्याला एक करिअर म्हणून सुद्धा लोक मान्यता देत नव्हते. तर तेव्हा तुम्ही कशा उभ्या राहिलात किंवा तुम्हाला कोणाचा सपोर्ट होता? ज्या वेळेस माझं लग्न झालं, मी सांगते माझी कहाणी. ज्यावेळेस आमच्या घरी ना जसं थ्रेडिंग करायला बाहेर जायचं ना, तर सासऱ्यांना असं याच्यामधून जावं लागायचं की त्यांना माहित नको म्हणून. आणि ज्यावेळेस मी याची सुरुवात केली, ज्यावेळेस दिल्लीला गेली, मिस्टरांना सांगितलं मी हे VLCC मध्ये कोर्स आलेले होते. त्यावेळेस मी यांना सांगितलं की मला असा कोर्स करायचा आहे. ठीक आहे. त्यांना मी घेऊन गेली त्या ठिकाणी. त्यावेळेस कसं होतं की हे सलोन म्हटलं म्हणजे ते वेगळं याच्यानं हे करायची, लोकांची थिंकिंग वेगळी होती. वेगळी होती बरोबर. त्यावेळेस. मग मी घेऊन गेली यांना दाखवलं की मी सांगितलं इंजिनियर वगैरे, आर्टिस्ट वगैरे होत आहेत म्हणून तुम्ही मला पण या कोर्सला हे करा. बरोबर. तर त्यांनी ठीक आहे म्हटले. मग मला कोर्सला त्यांनी हे केलं. माझं मुलं त्यावेळेस छोटे होते. वा. मी मुलांना घरी टाकून मी कोर्स केला. त्यानंतर मी घरापासून माझं स्वप्न म्हणजे जे होतं माझं, मी घरापासून सुरुवात केली त्या फील्डमध्ये. मग थोडा पायरी संघर्ष केला मी त्या गोष्टींना. मी मेहनत घेतली. मी ज्यावेळेस कोर्स केला त्यावेळेस 60
किलोमीटर येत जात होते मॅम. अरे ते बापरे! पण सफर कशामध्ये केले ते आपल्या ऑटोने टमटम. टमटम त्याच्यामध्ये दिल्लीला फेमस आहेत. हो. दिल्लीला फेमस आहे त्याच्यामध्ये हो. सफर केला. मला घरून जायची त्यावेळेस असं वाटायचं दिल्ली कसं आहे मतलब सिटी सगळे घाबरतात. हो. मुलं घरी आहेत कसं होणार? आपल्याला तर आपल्या टार्गेट पूर्ण करायचं आहे की आपण ह्या फील्डमध्ये जायचं जे नाव मला प्रोफेशनली लागायला पाहिजे म्हणून बरोबर. आणि मला एवढं काम असं व्हायला पाहिजे माझ्या नावाने लोकांनी मला ओळखायला पाहिजे. वाह! वाह! मस्त. दिल्लीमध्ये ते हां. पण इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत असताना किंवा जळगाववरनं जेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात, पोहोचले. हसबंडनी तुमच्या इतकी तुम्हाला हे केली. कारण खूप वेळा असं होतं, की एवढ्या 60 किलोमीटर लांब जाऊन कोर्स करायचा म्हटल्यावर घरचे नाही म्हणतात. हो. पण तुमच्या हसबंडनी तुम्हाला सपोर्ट केला. कसा हो. काय केला? त्यांनी सपोर्ट असा केला मॅम, त्यांनी बघितलं की ही करून मतलब माझ्यामध्ये त्यांनी बघितलं की ही करेलच आणि हिला करायचं म्हटलं तर ही करतेच. हे हो. त्यांना माहिती होतं. तर त्यांनी काय केलं मग सासू-सासरे त्यांनी काय म्हटलं की चला आईन त्यांनी म्हटलं की ठीक आहे बाबा हा आपला मुलगाच हो म्हणतो. मग त्यांनी काही हे केलं नाही मला त्याच्यामध्ये. बरोबर. करत राहा तू आपलं हे मी केलं मॅम केलं आणि करून पण दाखवलं त्यांना. वाह! वाह! त्यांना आज मी जेव्हा सांगितलं माझं शूट आहे म्हटलं, की मी मॅडम तिथं जाते. त्यांना एवढं खुश झालं. मी रात्री सांगितली ही गोष्ट, की वाह! माझा शूट आहे. मी मॅमांना भेटायला जाते म्हटलं असं. किती छान. अ, खूप वेळा मला असं सांगायचं असतं, की आपल्या घरची जी स्त्री आहे, ती घर तर सांभाळतेच. पण त्याच्याबरोबरच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. ह्याच्यावर जर आपल्या घरच्यांनी विश्वास ठेवला, तर आपण खरंच खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी म्हणजे 3-4 वेगळ्या-वेगळ्या गोष्टी एकत्र करू शकतो. बरोबर. जसं की आता तुम्ही घर पण सांभाळलं, मुलांचं पण पाहिलं, स्वतःचं करिअर पण केलं. बाकीच्या कोणत्याच गोष्टीमध्ये कमी नाही पडलात. मुलांचं शिक्षण पण झालं, तुमचं करिअर झालं. आता तुम्ही एक सलून ओनर आहात. या सगळ्या गोष्टी जेव्हा आनंदाने पॉसिबल होतात, जेव्हा तुमच्या मागे घर उभं हो. असतं. बरोबर. त्याच्यामुळे नक्की आपल्या महिलांना जर पुढे जाताना तुम्हाला पाहायचं असेल, तर अशा महिलांच्या मागे आपलं घर उभं राहिलं पाहिजे. बरोबर. हा संदेश मला इथे द्यायला नक्कीच आवडेल. हो. अ, आता तुम्ही हेअर ड्रेसर आहात. बरोबर. खूप साऱ्या हेअर बरोबर तुम्ही आता सध्या काम करताय. खूप साऱ्या महिलांना तुम्ही सुंदर बनवताय. तर काय सांगायला आवडेल तुम्हाला? जर आपल्याला केसांची निगा चांगली ठेवायची असेल, तर ती कशी ठेवू शकतो? मॅम आजकाल कसं आहे पाणी वगैरे आपलं जे आहे ते कसं आहे ना पॉल्युशन जास्त आहे आपलं बाहेर. त्यामुळे हेअर कसे ना लगेच खराब होतात. हो. तर मी लेडीजला सांगणार की तुम्ही थोडं काळजी घ्या आपल्या हेअर वगैरेची. जसं स्पा वगैरे घ्या. हं, तुम्हाला शाईन स्मूथमध्ये हेअर राहतील. चांगला शॅम्पू यूज करा. कारण की शॅम्पू पण असे असतात, एक शॅम्पू सगळ्या केसांवर जात नाही. बरोबर, बरोबर? तर तुम्ही चांगले शॅम्पू वगैरे यूज करा, की चांगले हेअर दिसतील. बरोबर. मला मॅम हेअरमध्ये एवढा इंटरेस्ट आहे, मी बघताच हेअर सांगून देईल, की याला काय पाहिजे. मस्त. आणि हेअर ट्रीटमेंट करताना आजपर्यंतचा माझा रेकॉर्ड मॅम एक पण ट्रीटमेंट माझी फेल गेलेली नाही. अरे वाह! आणि आज क्लायंट मला बघून एवढे खुश असतात, की आणि रिव्ह्यू त्यांचा बघून मला हे कामामध्ये मी ज्यावेळेस काम करते, मी मोबाईल साइडला असतो माझा. मी बरोबर, मोबाईल कधी घेत नसते. बरोबर. मिस्टर माझे हैदराबादला असतात, तरी त्यांचा कॉल आला, "मी काम करते हेअरचं, मला नंतर कॉल करा." त्याचं माझं टार्गेट असतं, की हे काम मला व्यवस्थित पाहिजे बरोबर. आणि मी करते ते काम. मला केल्यानंतर ज्यावेळेस रिव्ह्यू भेटतात ना, मला एवढा आनंद होतो मॅम खूप जास्त. कारण की मला असं वाटतं बघा मिस्टरांच्या नावाने मी मला ओळखत होते. आता त्यांना माझ्यामुळे पण हे वाह! होतं. वाह! वाह! आज त्यांचं नाव एकदम म्हणजे मला एवढं हे ना मॅम मिस्टरांचं खरंच ते मला बोलताना हार्ट ते हो, माझी हो, हो. त्यांना पण तुमचं हां. इतकं कौतुक आहे, की जे बोललाय तुम्ही ते करून दाखवलं. हो, करून त्याच्यामुळे दाखवलं आणि जसं आपण म्हणतो ना, ह्या फील्डमध्ये गेलं, लोकांचं कसं असतं, हे चांगलं नाहीये. पण आपण नाव कमवलं, की आपण चांगल्या ह्या गोष्टीत आज मला इथं सेमिनार वगैरेला बोलवतात, तर मला एवढं चांगलं वाटतं, की मी आज लोकांसमोर उभी आहे. मस्त, मस्त, मस्त. तसं आहे. असं वाटतं ते मागे उभी आहे आणि मी पुढे उभी आहे. किती छान, हां, किती छान. तसं. अ, हेअरच्या संदर्भात जेव्हा तुम्ही एवढ्या लोकांबरोबर काम करताय, बरोबर मेकअप सुद्धा तुम्ही हो. करताय. तर एक आजकाल मेकअप शिवाय लोकं बाहेर पडत नाहीत. कारण आपल्याला छोटं लिपस्टिक, थोडंसं लिपस्टिक लायनर तर हां, लागतंच लागतं. पाहिजेच. तर जर स्किनची आपल्याला काळजी करायची असेल आणि त्या मेकअपचा आपल्याला इफेक्ट न व्हावा आपल्या स्किनवर असं वाटत असेल, तर काय केलं पाहिजे? मॅम आपण कसं आहे चांगल्या क्वालिटीचे प्रायमर वगैरे, टोनर वगैरे करतो आपण हं, हं. त्याच्यासाठी, की आपल्या चेहऱ्याला ते गोष्टी व्हायला नको. आता कसं आहे काही गोष्टी कशा असतात, आता आपल्या घरी कसं असतो,
नाही, मी जाईल त्यावेळेस आपण सन लोशन क्रीम लावू. बरोबर. तिचं काम कधी राहतं, अर्धा 1 तास पहिले हे करायचं असतं, की लावून ठेवावं लागतं आणि मग जावं लागतं. आपण म्हटलं बरं. गेलो आणि लगेच हे झालं, आपला चेहरा खराब झाला. का हो, झाला? हो. की आपण जाताना लावली, त्यामुळे तिचं काम तिथं जाऊन झालं सुरुवात असं. काही गोष्टी ओके. अशा मेकअपमध्ये पण तुम्ही मेकअप करताना काळजी करायला पाहिजे, की आपला चेहरा प्रॉब्लेम काय आहे, पहिले ते समजा. बरोबर. त्यानंतर मेकअप आपण करायला पाहिजे. करायला पाहिजे. बर बर. आमच्या सगळ्या महिलांना ज्यांना घरून आता सध्या त्या तुम्हाला पाहतायत, तर त्यांना तुम्हाला काय सांगावंसं आवडेल? मॅम, मी सांगेल बघा, मुलं सांभाळून आपल्याला जर करायचं म्हटलं, आपल्या पायावर स्वतःच्या पायावर उभं राहिलं, तर खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या घरच्यांचं पण नाव मोठं आज, कारण की आज मी या मंचावर मला बघतील ते. ते म्हणतील बघा आमची आज सूनबाई, आमचे एवढ्या ते सांगायला सगळ्या लोकांना होतं. आणि बरोबर. घरात बसून काय करणार? आजच्या तारखेत असं आहे, दोघांचं इन्कम पाहिजेच. पाहिजेच आहे. पाहिजेच. बरोबर. आजकालमध्ये कसं आहे, जास्त पैसे वगैरेचं पाहिजेच म्हणलं, त्यामुळे करायलाच पाहिजे. बरोबर. रिकाम्या गोष्टीपेक्षा काहीतरी नवीन शिकायला आवडतं मला. मी तर लेडीजांना सांगितलं, करा. सांभाळून, मुलं सांभाळून पण करू शकतात. बरोबर. 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 खूप छान. ज्योती, तुझ्या स्टोरीमधनं मला आमच्या लोकांना इतकंच सांगायला आवडेल, की तुम्ही घरी असाल, तुम्ही कुणावरही डिपेंडेबल असाल, कोणत्याही छोट्या गावातनं असाल, तरीही तुम्ही स्वतःचं स्वतः काही ना काहीतरी नक्कीच करू शकता. आज ज्योतीच्या मागे तिचे हसबंड उभे आहेत, पण तुमच्या मागे कुणाचाही सपोर्ट असेल किंवा नसेल जरी, तरी पुणे वुमन्स क्लबचा सपोर्ट तुमच्या मागे नेहमी राहणार आहे. असं काळजी करू नका, की तुम्ही कोणत्या गावातनं आहात, कुठून आलेले आहात, या क्षेत्रामध्ये पडायचंय की नाही. मेकअप हा आपल्याला सगळ्यांना आवडीचा विषय आहे आणि आजकाल तुम्हाला पुण्यासारख्या शहरामध्ये खूप सारे मेकअप आर्टिस्ट भेटतात, जे शिकवायला ऑलरेडी रेडी आहेत. तर त्यांची नक्की मदत घ्या. नक्की ज्योतीसारखी स्टोरी तुमचीही ऐकायला आम्हाला आवडेल. थँक्यू सो मच ज्योती मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि तुमची छान स्टोरी आमच्याबद्दल आमची इथे येऊन सांगितली. अजून एक छान गोष्ट मला तुमची ही आवडली, की इतक्या निरागसपणे तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आमची ऑडियन्स नक्की तुमच्याबरोबर कनेक्ट होणार आहे आणि अशा 10 ज्योती आमच्यापर्यंत पोहोचतील तुमच्यामुळे. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल. थँक्यू मॅम. धन्यवाद.